आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकच्या मुंडे गावात जिंदाल कंपनीला लागलेली आग तिसऱ्या दिवशी देखील धुमसते। आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे इथले ग्रामस्थ त्रस्त झालेत। अशात अनेक ग्रामस्थ स्थलांतरित झाले असून काही तरुण अद्यापही गावातच आहेत। आता प्रशासनाने गावकऱ्यांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी आणि गावामध्ये चोरी होऊ नये म्हणून लक्ष द्यावं अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। गेल्या 36 तासांपेक्षाही अधिक काळ नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग जी आहे ती अजूनच धुसमसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोरच्या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर गेल्या 3 दिवसांपासून अशाच पद्धतीने या सगळ्या परिसरामध्ये आग लागल्यामुळे धुराचे सगळे लोटच्या लोट या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिंदाल कंपनीचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनला सुरुवातीला ही आग लागलेली होती। या सगळ्या कंपनीच्या परिसरामध्ये एक जो गॅसचा टँक आहे त्या टँकपर्यंत आता जवळपास आग जाऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे हा टँक देखील फुटण्याची भीती असल्यामुळे या कंपनीच्या सगळ्या परिसरातील जवळपास 3 किलोमीटरपर्यंतचा परिसर निर्मनुष्य करण्याचे आदेश आता प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।